नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या शॉपवर. तर आज आहे शनिवार. तुम्ही कोणता डायरेक्ट श्रावण महिन्यामधला. तर श्रावण महिन्याला शनिवार आहे. आपण येताना आलो होतो देताना, पण येताना काय झालं तर गर्दी होती खूपच. त्याच्यामुळं आता आपल्या रात्रीचे वाढलेत 8 आणि 8 वाजता आपल्याला तिथून पेंडगावला आतून पण गर्दी असणार आहे. आपल्या पेंडगाव जायचे पण गर्दी तर खूपच असणार आहे. आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्याचा आता शनिवार आहे. शनिवार म्हटलं की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात फेमस देवस्थान असतं पेंडगाव. तर आता आपल्याला निघायचे. तर सकाळी आपण आलो होतो तेव्हा तर गर्दी खूपच होती. त्याच्यामुळे म्हणलं आपण रात्रीच्या निवांत जाऊया. तर आता आपले निघायचं आपल्याला इथून जायचं आपलं डायरेक्ट पेंडगावला. तर चला आता निघूया. हे आहे आपले दुकानमध्ये आहे मस्तपैकी. आपण दुकानचं पूर्ण आवरलेलं आहे. नंतर आता आपल्याला निघायचं आहे. तर चला निघूया आपण. तर आपल्या बायपासचं काम चालू होतं कुठं बीड बायपासचं. तर आपण निघालो होतो. हे आहे आपला बायपासचं जवळपास चांगलं काम चालू होतं. पण की आपण जायला होतं पेंडगावला जाण्यासाठी रात्रीचे 8:30 वाजले जाईल. आणि हे बघा बायपासचं काम चालू आहे. तर वन वे रस्ता चालू आहे फक्त. त्याच्या साईडला एक साईडला गाड्या येतात, एक साईडला येतात. आपण चाललो आहोत तर डायरेक्ट पेंडगावला जाऊया. बघूया गर्दी किती आहे. सध्या चला वाढले 8:30 वाजता झालेत. 8:30 वाजता आपण बघूया गर्दी किती नाही. तर हे बघा आपण आलो आहोत पेंडगावमध्ये. तर पेंडगावमध्ये गर्दी तर आहे पण थोडीच आहे. तर आज श्रावण शनिवार असल्यामुळं थोडे आता 8:30 वाजले तरी नाही तर असं रेग्युलरमध्ये पण 8 वाजता 8:15 थोडं कमी गर्दी असते. तर बघूया आपण मध्ये पण किती गर्दी आहे आणि किती नाही. तर हे आहे आपलं पेंडगावचं मंदिर, श्री क्षेत्र हनुमान मंदिर पेंडगाव. तर थोडीफार जत्रा दिवसचा तर खूपच जत्रा भरते. पण आता आपण आलो 8:30 वाजता रात्रीच्याला आलो. तर थोडं रात्रीच्याला निवांत असतंय. तर हे बघा पूर्ण जत्रा पित्रा भरलेली आहे. पूर्ण आवरावरी चालू आहे. रात्रीचे 9 वाजतालेत ना, त्याच्यामुळं. तर आता हे बघा मध्ये तर गर्दी तर खूप दिसते. हे आपण मंदिरामध्ये आलो. मस्त पाय धुतलेत मस्त. आणि ह्या टायमाला पूर्ण आता मंदिर आपलं म्हणजे रांग तर खूपच मोठी आहे. श्रावण शनिवार असल्यामुळं गर्दीचं थोडं जास्त आहे. तर हे आपलं पेंडगावचं मंदिर. तर बघूया आता दर्शन मस्त घेऊया आपण. मस्त आपलं पूर्ण दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन मस्त आता आपल्याला जायचं आहे आपल्या गावाकडे. तर हे बघा आपलं आहे मंदिर, पेंडगावचं मंदिर. सगळं आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात फेमस देवस्थान आहे आपलं. आणि आता आपल्याला जायचं आहे गावाकडे. तर आपल्या दुकानचं नाव टाकलं